राम राम मंडळी, सब ठीक ना? तर आपण आज जातोय धडगावला. आजपासून ड्युटी चालू झाली मम्मीची, तर मम्मीसोबत मी पण जातो रोज शहादा ते धडगाववरून अजून 30 किलोमीटर आहे कात्री म्हणून. तिथे मम्मी ANM आहे माझी PEC मध्ये सरकारी दवाखान्यात. तर आपण जाऊ तिथे, कसं आहे काय ते तुम्हाला मी सगळं सांगेल. मग तिथून मग आपण आज मी दुसरी बाईक घेऊन जाणार आहे, ते तुम्हाला दाखवून देईल मी. कसं आपल्या 390वर मम्मीला बसता येत नाही ना, ते कसं पाय ठेवायचं नाही, त्याला खाली कॅरी नाही त्याला. तर मग आपण आता युनिकॉर्न घेऊन जाऊ. तर भेटू, चला आपण आता गाडीवरच डायरेक्ट राईड करू धडगावच्या घाटामध्ये. तुम्हाला मी सगळं दाखवेल. नमस्कार. आणि हां, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा. ओके, चला मंडळी, आज आपण धडगावला एक फेरा मारून येऊ. भरपूर दिवस झाले गेलेलो नाही. इथून आता हा सिद्ध रोड धडगावचा आहे. इथून डायरेक्ट आता धडगाव पण खेती आपण. अरे बाबा, बहुत थंडी आहे आज तो. मम्मीला आपल्याला 390 रुपये बसता येत नाही, म्हणून ही बाईकवर रोज मी मम्मीला शहाद्याहून धडगावहून कात्री, मग कात्रीहून अजून खेड्यावर जावं लागतं. तर आम्ही याच्यावरच अपडाऊन करतो रोज. कमीत कमी रोज येऊन जाऊन आम्हाला 220 ते 230 किलोमीटर पडून जातं. तर मग आता आपलं आठवड्यातनं 2-1 लॉक तरी धडगावची येत राहतील. पण लॉक देत राहील तुम्हाला, कोणती का बाईकवर असो तुम्हाला लॉक देत राहील मी. ही बाईकचं आहे ना, इतकं भारी आहे, इतकी स्मूथ चालते ही बाईक, एकदम भारी म्हणजे खूपच भारी. तर मित्रांनो, आपण इथे आता पोचलो आहे ते मसावतला. इतका रोड भयंकर खराब आहे, खूप म्हणजे खूप खराब रोड आहे हा. धडगावचा म्हणजे धडगावपर्यंत नाही, तर हा आपला शहादा ते दरा म्हणून एक गाव आहे, जिथून घाट चालू होतो तिथपर्यंत इतका भयंकर खतरनाक खराब रोड आहे. कसं इथे मीच बोर होऊन जातो, तुम्ही किती बोर होऊन जाता, आणि मला तुम्हाला बोर करायचं नाही. तर मंडळी, हा ST वाला भाऊ आम्हाला पुढे निघून नाही देऊन राहिला आहे. एकदम खतरनाक धूर म्हणजे धूर, तुम्हाला बोललो मी, इतका खराब रोड आहे, खूपच खराब रोड. आणि मध्ये हा दादा पुढे नाही जाऊन देऊन राहिला, गावचे गाव येऊन राहिले तरी पण नाही पुढे जाऊ देऊन राहिला. आता साईड दिली, गतिरोधक आलं म्हणून. चला आता एखाद दिवशी याच्यावर जावं लागेल, शहादा ते धडगाव ना. मी एखाद दिवशी आपण गाड्या बोलवर जाऊ. चला, धडगावचा घाट लावून गेला मित्रांनो. माझी प्रिय मित्र मंडळी, थंडी खूप वाजते घाटमध्ये. धडगावचा घाट बघून घ्या तुम्ही. आज आला आपला टर्न पुढचा. आता हा माझा आवडता टर्न आहे मंडळी. आपली ड्यूक 390 किंवा इतकी भारी निघते दोन, एकदम भारी. आणू तिला पण एखाद दिवशी इकडे साईडला लावून देऊ. इथला पण एखादा लॉक बनवू आपण. इकडे मस्त मोठं तलाव आहे आणि गरम पाण्याचं झरा आहे तिथे. पावसाळ्यामध्ये आहे ना मंडळी, इथे सगळं ते आपले मोठ्या काकड्या येतात, त्या काकड्या विकायला येतात मस्तपैकी. आणि सीताफळांच्या सीझनमध्ये सीताफळं, आंब्यांच्या सीझनमध्ये आंबे पिकलेले, इतकं भारी मस्तपैकी, इतकं भारी वाटतं. घेऊन घ्यायचं आणि गाडीवर जाताना खात जायची. हे आपला बस स्टँड, हा काबूत फाटा आहे, हे बस स्टँड आहे. आणि इकडे हा इकडचा व्ह्यू, इतका भारी व्ह्यू आहे. हा घाटमध्ये पण अजून एक घाट आहे, त्याला धावल घाट म्हणतो आपण. इतके जवळ टर्न आहे बघा. हे असे येतात जातात लोक बिचारे थंडीचे. हा धावल घाट आहे. आता थोडा टायमात आपल्याला हनुमानचं मंदिर येईल. हे सिरमिटवाले रोज जातात बिचारे. चला काढून घेऊ. असे ड्रायव्हर पाहिजे, याला म्हणतात ड्रायव्हरी. तेव्हा पण ॲक्सिडेंट पण कमी होऊन जाते. पण रोज येणं जाणं आहे तिकडे, मला सवय पडून गेलेली आहे.
काही नाही वाटत. आता आपण पोचलोय काकडदा, पण तरी थंडी वाजते जे, उलट जास्त थंडी वाजायला लागली. हे आला आपला आता काकडदा. काकडद्याचं काही एक गोष्ट फेमस आहे, काय आहे माहिती आहे का तुम्हाला? कांदा भजी. हे वाघेश्वर मंदिर आहे, ज्या भाऊजाई मंदिर म्हणतो आपण, वाघदेव बाबाचं मंदिर. मंडळी सीन देख लो, बहुत धुआं धुआं हो गया है इधर. इथे आपण फ्लॅशर लावून घेऊ म्हणजे समोरच्याला दिसेल. या अशा वातावरणामध्ये फिरायला मजा येते साले, एक नंबर. पावसाळ्यामध्ये डेंजर राहतं अजून इकडे. धडगावून पुढे काही राहणार नाही, थोडंसंच असेल हे, पण हे पण आहे तरी धोकादायक आहे म्हणा, कारण की आपल्याला पण आणि समोरच्याला पण काहीच बरोबर दिसत नाही ना क्लिअरली. ती समोर एक गाडी दिसते, 2 लाईट चालू आहे तिची म्हणून दिसते, नाही तर बाकीची गाडी दिसत नाही. काय म्हणता मंडळी, हिवाळ्यामध्ये पावसाळ्याची फिलिंग येते का नाही? धाडगावमध्ये एंट्री करताना तुम्हाला हा तलाव भेटेल, ज्याच्यामध्ये कमळाची फुलं राहतात, उमललेले राहतात. हे कमळाचे फुलं बघून घ्या इकडे. यांना बघून एक कविता आठवून गेली मला. कमळ फुले पाण्यावर डुले, बस एवढी येते, पण एवढं आठवलं मला. कमळ फुले पाण्यावर डुले, मस्त कविता आहे, लहानपणी ऐकली होती, काय मला होती मराठी शाळेमध्ये. ये हे भाई अपना धाडगाव देख लो. फक्त व्हिडिओ पूर्ण बघा मंडळी. काय लावलंय असं विचारतंय. तर मंडळी ही बॅग ठेवलेली राहते आमच्या धडगावला, ती घ्यावं लागते. मग हे घेऊन याच्यामध्ये सगळं लसीकरणाचं सामान वगैरे राहतं, ते ड्युटीचं सामान. मग हे घेऊन आम्हाला याच्यावर जावं लागतं. ती बॅग इथे ठेवून घ्यावं लागते. आणि एक बॅग मम्मीकडे राहते, जे की आमचं घरून आणतो सामान ते राहतं, रजिस्टर वगैरे काय काय राहतं ते काय काय नाही. याच्यामध्ये सगळं मेडिसिन वगैरे राहतं, इंजेक्शन्स वगैरे. धडगावचा मेन रस्ता, पुढे नाश्ता घेऊ. ह्या इकडे होळी चौक आहे, होळी चौकमध्ये बघू आहे का नाश्ता जरा चांगला. मग बनलेलं आहे आज इथे, तर गाडी मम्मीला थांबवून देऊ आणि तिथे नाश्ता घेऊन घेऊ आपण. तर मंडळी नाश्ता वगैरे घेऊन घेतला आता मस्तपैकी. तिथे जाऊनच खाऊ आपण, ते कसं इथे खाल्लं असतं पण टाईम होतोय मम्मीला. खूप थंडी वाजली येताना, तर हॉस्पिटलमध्ये पोचून गेलो आपण. मम्मीलाच काढायला गेलेली आहे. ऐकायचं नजरा बघून तुम्ही फक्त कसं आहे काय मस्तपैकी. हा डोंगर दिसतोय तुम्हाला, तो त्याच्या मागे अजून एक मोठे डोंगर आहे, त्याच्या मागे नर्मदा नदी आहे. नर्मदा नदी तिकडे, आणि तिकडे मग गुजरात वगैरे लागून जातं, बॉर्डर आहे गुजरातची तिकडे. हे आपण कात्रीमध्ये आहे आता. ही ॲम्ब्युलन्स आहे. आणि मी लस काढून येईल, मग लस काढून आल्यावर तिकडे आपण तोरखापाळा जाऊ. तोरखापाळा गेल्यावर मग तिकडे मम्मी थांबेल 1-1.5 तास. तिथं मम्मीची ड्युटी आहे, तिथं लसीकरण वगैरे लहान बाळांचं वगैरे लसीकरण करतात, ते मम्मी लसीकरण करून घेईल. मग 1:30-2 वाजेपर्यंत होईल. तर मम्मीने लस काढून आणलेली आहे, बाबा पण सोबत येतील आमच्या. आता लस काढून आम्ही लस घेऊन आता जाऊ तोरखापाळा, तिथं लसीकरण वगैरे काय मम्मीचं करून घेऊ. तर मंडळी घेतलं सगळं सामान वगैरे, आता जातोय मम्मीच्या केंद्रावर. तोरखापाळा म्हणून एक ह्या कात्रीचा एक पाडा आहे. तर पोचून गेलो आपण आता इथे. मंडळी पोचलो आपण आता इथे. नाश्ता करू, नाश्ता करू, मग थोडंसं आराम करू उन्हामध्ये मस्तपैकी. त्या तिकडे डोंगरामध्ये एकटे कोणी नाही इथे.
तर पोचलो मंडळी स्पॉटवर नाश्ता करायच्या ठिकाणी. तर नाश्ता करू मस्तपैकी. हे बघा नजारा किती खतरनाक आहे ते. कोणीच नाहीये, सगळीकडे झाडं झुडं डोंगर डांगर, ही खाली नदी आहे तिकडे. इथे नाश्ता करून घेऊ, थकून गेलो. मस्तपैकी उन्हामध्ये बसून दगडावर इथे एकदम भारी पण का नाश्ता. तर मंडळी निघतोय आपण आता. झालंय सगळं काम. मम्मीचं लसीकरण वगैरे पण आटोपलं गेला. निघू शहाद्याला डायरेक्ट. इथून बॅग वगैरे घेतली ते मम्मी तिकडे. आणि सगळं डोंगराळ भाग इकडे हा सगळं. मम्मी तिकडे. चला आता निघू आपण. तर जातोय आपण आता धडगावला. तिथून निघालो तोरखापाडाहून. आता धडगावला ही बॅग ठेवू, मग तिथून घराला निघू आपण. चढती चढाव घाट बहुत डेंजर आहे रे बाबा इधर तो. मंडळी हा एरिया पहा तुम्ही. हा एरिया किती भारी आहे. शांती शांती. शेत आहे, शेतांच्या मागे घर आहे. काय जिंदगी आहे यांची. शेती करायची, शेतीमध्ये आपापला भाजीपाला लावायचा मस्तपैकी. तोच भाजीपाला आपण खायचा. काहीच टेन्शन नाही, कोणाचं टेन्शन नाही. मस्त. तर मंडळी आता आपण निघून गेलोय. बॅग वगैरे ठेवली. आता डायरेक्ट घरी जातोय आपण. धडगाव ते शहादा. धडगावाच्या पुढे येऊन लागलोय मंडळी आपण आता. टेम्पोला मागे करायचंय आता. हॉर्न दिला, भाऊने साईड दिली. चला काढा आता. चला तर मंडळी आता आपण उतरतोय घाटाच्या खाली. घाट तर संपला आता. आता आपला रोड लागेल एकदम हायवे, जो की तुम्हाला दाखवतो पुढे. इतका खतरनाक हायवे तो. तर म्हणजे नाशिकचा हायवे पण काय करता तुम्ही, इंटरनॅशनल हायवे पेक्षा खतरनाक हायवे येतो. ये लग गया तुम्हारा इंटरनेशनल हाईवे. मालूम है तेरे बाप को मत सिखा. चल बाई चला. बेकार खराब रोड आहे. इंटरनॅशनल रोड मंडळी बघून घ्या कसा आहे. इतका चांगला रोड आहे आणि हे खराब करून राहिले अजून. बघा मंडळी, हा आपला इंटरनॅशनल हायवे रोड आणि हा त्याचा सर्व्हिस रोड. इंटरनॅशनल रोड संपला, आता लागला ओरिजिनल रोड. पोलीस लोक थांबवता इथे, पण आपल्याला थांबवता की नाही थांबवता, आपल्याला नाही थांबवलं. ओके चलो घरी पोचलो. झाला आपला आजचा दिवस संपला. आपला डोले लागला डोला. चला तर मंडळी आता भेटू आपण नेक्स्ट व्लॉगला.